Hello friends, today we are going to see the day 13th of our bridge course. The today's topic is operation on a rational number and subunit is introduction to the rational number. परिमेय संख्याची ओळख ही आज आपण पाहणार आहोत. परिमेय संख्या म्हणजे काय किंवा परिमेय संख्या कशाला म्हणायचं हे आज आपण पाहणार आहोत. या ठिकाणी आपल्याला एक प्रसंग दिलाय. श्यामल ब्रिंग्स अ केक फॉर हिज बर्थडे अँड कट इट इंटू 8 equal parts. She eats 2 part, her brother eats 2 part, and her father and mother eat 1 part of each. Also, her grandfather and grandmother eat 1 part out of it. त्या श्यामलने वाढदिवसासाठी आणलेल्या केकची एकूण 8 सारखे भाग केले. त्यापैकी 2 भाग तिने स्वतःने खाल्ले, 2 भाग तिच्या भावाने खाल्ले, 1 भाग तिच्या आईबाबांनी प्रत्येकी आणि 1 भाग तिच्या आजी आजोबांनी प्रत्येकी खाल्लेला आहे. या प्रसंगावरून आपणाला रॅशनल नंबर म्हणजे काय हे पाहायचं आहे. आता काय करूया आपण, ही जी कन्सेप्ट आहे, हा जो प्रसंग आहे तो थोडा आपण आपल्या मॅथमॅटिकल फॉर्मॅटमध्ये मांडूया. कसा मांडता येईल मॅथमॅटिकल फॉर्मॅटमध्ये? नाऊ वी पुट द इटन पार्ट ऑफ द केक इन द मॅथमॅटिकल फॉर्मॅट. हे आपण नंबरच्या रूपामध्ये लिहूया. कसं लिहिता येईल? तर टोटल पार्ट ऑफ द केक इज 8. शोन इन द टेबल. सी केअरफुली. Brother eats 2 parts, therefore 2 upon 8. Grandfather eats 1 part, written as 1 upon 8. Grandmother is written as eaten 1 part, that is written as 1 upon 8. Shamal eat 2 part, therefore 2 upon 8. Mother eats 1 part, 1 upon 8. Father eats 1 part, it is written as 1 upon 8. पहा, केकचे एकूण 8 भाग केलेत म्हणून टोटल पार्ट ऑफ द केक 8. भावाने तिच्या 2 भाग खाल्ले म्हणून 2 upon 8. ग्रँडफादरने 1 भाग म्हणून 1 upon 8. ग्रँडमदरने 1 खाल्ला म्हणून 1 upon 8. श्यामलने स्वतःने 2 खाल्ले म्हणून 2 upon 8. मदरने 1 खाल्ला म्हणून 1 upon 8 आणि फादरने 1 खाल्ला म्हणून 1 upon 8. अशा प्रकारे आपल्याला हे मॅथमॅटिकल फॉर्मॅटमध्ये हे नंबर्स सगळे लिहिता येतील. नंतर यावरून आपल्याला एक गोष्टीचा विचार करावा लागेल. काय विचार करावा लागेल यावर विचार करा. काय? थिंक ओव्हर इट. कॅन वी कट द केक इंटू 0 equal parts अँड इट इट? आपण त्या केकचे 0 सारखे भाग करून त्याला खाऊ शकतो का? आन्सर इज नो. वी कांट कट द केक इंटू 0 equal parts अँड इट इट. Why? The answer is here. See this mathematical fun. Here is one mathematical fun. See carefully. या ठिकाणी एक गणितातली गंमत आहे. ती काय? ती पहा. काय केले? 4 upon 2 is equal to 2. Means what? 2 into 2 is equal to 4. 4 upon 2 is equal to 2. हेच आपल्याला कसं लिहिता येईल? द डिनॉमिनेटर इंटू आन्सर, त्याची 2 into 2 is equal to 4. Second example, 4 upon 1 is equal to 4. Means 1 into 4 is equal to 4. That is denominator into answer is equal to 1 into 4 is equal to 4. हे बरोबर आहे. म्हणजेच अंश आणि छेद ज्यावेळेस लिहितो आपण त्यावेळेस अंशाला छेदाने भागतो आणि येणारं उत्तर लिहितो. म्हणजेच छेद आणि उत्तराचा गुणाकार म्हणजे अंश असतो. पहिल्या उदाहरणामध्ये पण छेद आणि उत्तर याचा दोघांचा गुणाकार म्हणजे 2 गुणिले 2 बरोबर 4 आहे. दुसऱ्या उदाहरणामध्ये 4/1, या ठिकाणी छेद 1 बरोबर 4.
छेद आणि उत्तराचा गुणाकार 1 गुणिले 4 बरोबर 4 आहे. तिसऱ्या उदाहरणामध्ये मात्र 4/0 बरोबर 0, 4/0 इज इक्वल टू 0, बट 0 इंटू 0 इज नॉट इक्वल टू 4. 0 इंटू 0 बरोबर 4 लिहिता येईल का? तर नाही, असं कधीही होत नाही. 0 इंटू 0 इज नेव्हर इक्वल टू 4. फ्रॉम दिस वी कन्क्लूड दॅट, म्हणून आपण एक कन्क्लुजन लिहू शकतो. काही कन्क्लुजन्स आपल्याला लिहिता येतील, सांगता येतील. विच आर दीज कन्क्लुजन्स? द फर्स्ट वन, वी cannot divide by 0 to any number. We can't divide by 0 to any number. आपण शून्याने कोणत्याही संख्येला भाग देऊ शकत नाही. This is the first conclusion from this mathematical fun or from this story, cake story. Second, what is the second conclusion? In the story of Shamal's cake, all numbers are written in the form of P upon Q. या शामलच्या केकच्या स्टोरीमध्ये आपण सगळे नंबर्स P/Q या फॉर्मॅटमध्ये लिहिलेले आहेत. व्हेअर Q इज नॉट 0, पण त्या ठिकाणी कुठेही Qची किंमत 0 नाही. Qची किंमत सगळ्या ठिकाणी 8 आहे. Qची किंमत सगळ्या ठिकाणी 8 आहे, कारण 8 पैकी कुणी 2 भाग खाल्लेत, 8 पैकी कुणी 1 भाग खाल्लाय, म्हणून त्या ठिकाणी 8 आहे. पण 8च्या जागेवर 0 आपण लिहिलेला नाही. ऑल दीज नंबर्स आर कॉल्ड ॲज रॅशनल नंबर्स. या सगळ्या नंबर्सला काय म्हणतात? रॅशनल नंबर्स. या सगळ्या नंबर्सला रॅशनल नंबर्स म्हणतात. ऑलवेज रिमेंबर फ्रॉम दिस, यावरून आपल्याला काय लक्षात ठेवता येईल? 2 is written in the form of P upon Q as 2/1. 2 हे आपल्याला P/Qच्या रूपात लिहिता येतील, म्हणजेच 2/1. Similarly, -5 is written in the form of P upon Q as -5/1. आणि -5 हे सुद्धा आपल्याला P/Qच्या स्वरूपात लिहिता येतील. कसे? तर -5/1. But 2 and -5 can't be never written as 2/0 and -5/0. पण 2 आणि -5 हे आपण 2/0, 2/0 किंवा -5/0 असे लिहू शकत नाही, कधीही लिहू शकत नाही. या गोष्टी आपण मॅथमॅटिक्समध्ये कधीही लक्षात ठेवायच्या आहेत. हे विसरून आपल्याला चालणार नाही. असं मॅथमॅटिक्समध्ये कधीही लिहिलं जात नाही. आणि 2 is the whole number and -5 is the integer. 2 is the whole number and -5 is the integer. Now I know what we have understand from this period, from this lecture. Some points must be remembered or we have understand. The first one, the numbers are written in the form P upon Q where Q is not equal to 0. All these numbers are called as rational numbers. जे नंबर आपण P/Q च्या स्वरूपात लिहितो, की ज्या ठिकाणी Q हा 0 असत नाही, 0 राहत नाही कधीही, अशा सगळ्या नंबर्सला रॅशनल नंबर्स म्हणतात. मराठीमध्ये परिमेय संख्या असे म्हणतात. सेकंड, ऑल नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटीजर्स अँड द नंबर्स इन डेसिमल फॉर्म where their denominator never 0 are rational numbers. Natural numbers, whole numbers, integers आणि डेसिमल फॉर्ममधले असणारे नंबर्स की ज्यांच्यामध्ये डिनॉमिनेटर कधीही 0 असत नाही, अशा सगळ्या नंबर्सला रॅशनल नंबर म्हणतात, म्हणजेच परिमेय संख्या. थर्ड वन, ऑल फ्रॅक्शन्स आर रॅशनल नंबर्स बट ऑल रॅशनल नंबर्स आर नॉट फ्रॅक्शन्स. फ्रॅक्शन्स म्हणजे अपूर्णांक. सगळे अपूर्णांक हे परिमेय संख्या असतात, पण सगळ्या परिमेय संख्या
या अपूर्णांक असतीलच असे नाही. देन फोर्थ वन, फ्रॅक्शन is never negative but a rational number is negative or positive. अपूर्णांक हे कधीही निगेटिव्ह नसतात, पण परिमेय संख्या या निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह असतात. हे आजच्या व्हिडिओमधून आपल्याला समजलं आहे. देन प्रॅक्टिस कॉर्नर. 3 examples are given here for your study. First one, study the following examples of rational numbers. Here some examples are given. These are the rational numbers. Second, study the following examples are not rational numbers. Here 2 examples are given. They are not rational numbers because their denominator is 0. Therefore, they are not rational numbers. And then third one, study the following examples are not fractions. Study the following examples are not fractions. खाली 3 एक्झाम्पल दिलेत की जे फ्रॅक्शन्स नाहीत. या सर्वांचा आपण अभ्यास करावा. प्रॅक्टिस कॉर्नर. सरावासाठी आपल्याला एक्झरसाइजमध्ये काही एक्झाम्पल दिलेत. कंप्लीट द फॉलोइंग टेबल रायटिंग येस ऑर नो ॲट प्रॉपर प्लेस. यस किंवा नो असं या ठिकाणी द्यायचं आहे. काही नंबर दिलेत 12 - 7/9, 17/0, 8/9. जर रॅशनल नंबर असेल तर यस लिहा, नसेल तर नो लिहा. नॉट अ रॅशनल नंबर नसेल तर रॅशनल नंबर नाही आहे. फ्रॅक्शन आणि नॉट अ फ्रॅक्शन म्हणजे फ्रॅक्शन तो नाही आहे. यस किंवा नो या ठिकाणी आपल्याला प्रॉपर प्लेसमध्ये लिहायचं आहे. इन दिस वे I hope all of you are understand the today's topic, that is introduction to the rational number. Okay, today we stop here.